नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये। मित्रांनो, वाहतुकीचे नियम मोडल्यास जो नवीन दंड आहे तो कशा प्रकारे बसणार आहे याच्या संदर्भात फार महत्त्वाचा व्हिडिओ आहे। तर 2025 पासून हा दंड वसूलला जाणार आहे। 1 एप्रिल 2000 पासून हे नवीन दर लागू होणार आहे। ठीक आहे, तर आता बघा याच्यामध्ये जुन्या दरात आणि नवीन दरात काय फरक आहे आणि कशा प्रकारे जे आहे तो आता दंड वसूलला जात आहे। HSRP नंबर प्लेट जे आहे मित्रांनो, HSRP नंबर प्लेट जर बसवली नाही तर मग तुम्हाला जो दंड आहे तो दंड भरावा लागणार आहे। त्याची तारीख आता वाढलेली आहे, 31 जूनपर्यंत त्याची तारीख आहे। आणि त्याचं रजिस्ट्रेशन ऑनलाईन कशा प्रकारे करायचं याच्यासाठी मी व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे। चांगला प्रतिसाद आहे त्या व्हिडिओला। सोबतच तुमचा जर मोबाईल नंबर आरशीला अटॅच नसेल तर मग त्याच्याकरता ऑनलाईन पद्धतीने मोबाईलवरून कसा अटॅच करायचा याच्याकरता सुद्धा मी काल एक व्हिडिओ बनवलेला आहे। दोन्ही व्हिडिओची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल। परंतु त्याच्या अगोदर आता नवीन दंड कशा स्वरूपात राहणार आहे आणि HSRP नंबर प्लेट जर बसवली नाही तर त्याच्याकरता दंड आहे का आणि असेल तर मग किती आहे ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे। ठीक आहे, तर बघा ह्या व्हिडिओमध्ये HSRPच्या संदर्भात तुम्हाला दिलेलं नसेल, परंतु आता येणाऱ्या काही वेळात म्हणजे काही दिवसामध्ये HSRPचा दंड सुद्धा तुम्हाला याच्यात बघायला मिळू शकतो। ठीक आहे, तर बघा मित्रांनो, गुन्हा कोणता आहे, जुने दर काय आहे आणि नवीन दर काय आहे याच्यामध्ये दिलेलं आहे। दारू पिऊन जर तुम्ही गाडी चालवली, ड्रिंक अँड ड्राईव्ह जर तुमचे जे केस आहे त्या केसमध्ये तुम्ही मिळाले त्यांना, तर दारू पिऊन गाडी चालवली तर बघा जुने दर जे होते 1000 ते 1500 रुपयाच्या दरम्यान तुम्हाला दंड भरावा लागत होता। परंतु नवीन नियमानुसार नवीन दर जे आहे ते 10,000 रुपयाचा दंड आणि 6 महिन्याचा तुरुंगवाससुद्धा तुम्हाला होऊ शकतो। ते मग तुम्ही बाईक चालवा किंवा कार चालवा। ठीक आहे, तर बघा याच्याशिवाय नंतर विम्याशिवाय गाडी चालवणे म्हणजे तुमच्याकडे जर विमा नसेल तर त्याच्याशिवाय जर तुम्ही गाडी चालवत असाल, ज्याला आपण इन्शुरन्स म्हणतो, तर याच्याकरता जुने दर जे होते तुम्हाला 200 ते 400 रुपये भरावे लागत होते। आता ते नवीन दर झाला आहे मित्रांनो 2000 रुपये आणि 3 महिन्याचा तुरुंगवास आणि समाजसेवा अशा प्रकारचा हा दंड देण्यात येणार आहे। तर तुम्हाला जो इन्शुरन्स आहे तो सुद्धा ठेवायचा आहे। तर बघा याच्यानंतर आहे धोकादायक गाडी चालवणे। याच्यामध्ये जुने दर जे होते, धोकादायक गाडी म्हणजे स्टंट वगैरे मारून जेव्हा तुम्ही गाडी चालवता त्याला धोकादायक गाडीच्या कॅटेगरीमध्ये गिनलं जातं। ठीक आहे, तर याच्यामध्ये जुना जो दंड होता मित्रांनो 500 रुपये होता, आता तो नवीन दंड 5000 रुपये झालेला आहे। बिना हेल्मेट गाडी चालवण्याकरता 100 रुपये दंड होता आणि आता याचा नवीन दरामध्ये जो इजाफा झाला आहे तो 1000 रुपये आणि 3 महिन्यासाठी लायसन रद्द असा जो इजाफा झालेला आहे। ट्रिपल सीट करता मित्रांनो 100 रुपये दंड होता, आता त्याला 1000 करण्यात आलेला आहे। सिग्नल तोडला तर 500 रुपये दंड होता, आता त्याला 5000 करण्यात आलेला आहे। सोबतच HSRP नंबर प्लेट लावली जात आहे, चौकात कॅमेरे लावले जात आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जो आहे ते सिग्नल तोडणे टाळायचं आहे मित्रांनो। ठीक आहे, नंतर आहे वाहन चालवताना मोबाईल वापरणे 500 रुपये दंड होता, आता 5000 करण्यात आलेला आहे। वाहन चालवताना मोबाईल वापरू नका। ठीक आहे, याच्याकरता जो दंड आहे तो आता 5000 मतलब 10 पटीने वाढवण्यात आलेला आहे। ठीक आहे, ओव्हरलोडिंग वाहने 2000 रुपये दंड होता मित्रांनो, आता त्याला 20000 रुपये करण्यात आलेला आहे। सीट बेल्ट लावला नाही तर 100 रुपये दंड होता, त्याला 1000 रुपये करण्यात आलेला आहे। ठीक आहे, कारच्या संदर्भात आहे अल्पवयीन मुलाने वाहन चालवणे, तर त्याला 2500 रुपये अगर दंड होता अगोदर, पालकांना 25000 रुपयाचा दंड आता नवीन पद्धतीमध्ये भरावा लागणार आहे। सोबत 3 वर्षाचा तुरुंगवास आणि 1 वर्षासाठी वाहन नोंदणी रद्द होऊ शकते। ठीक आहे, त्याच्यामुळे अल्पवयीन मुलं जर असेल तर त्यांच्या हातात वाहन देऊ नका। याच्यानंतर रुग्णवाहिकांसारखा आपत्कालीन वाहनाला रस्ता न देणे, ज्या ॲम्ब्युलन्स आहे त्याला जर तुम्ही जाणीवपूर्वक रस्ता अडवला तर त्यांचा अगोदरचा दंड जो होता तो 1000 रुपये होता, आता त्याला 10000 रुपये करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे नवीन दंड आलेले आहे, त्याच्यामुळे गाडी चालवताना सावध चालवा, कसल्या नियमाचं जे आहे ते नियम तोडण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर मोठा जो आहे तुमच्या खिशाला आडा बसू शकतो, मोठी रक्कम तुमच्या खिशातून वसूल केली जाऊ शकते। ठीक आहे, बाकी HSRPच्या संदर्भात चॅनलवरती व्हिडिओ मी बनवलेला आहे, तुम्ही त्या लिंकवरती जाऊन बघू शकता। मित्रांनो आणखी काही अपडेट माहिती आली तर चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य नेहमीप्रमाणे केले जाईल। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।